अभिजित दिपकेच्या जीवावर ठाकरेंनी उडू नये, त्याचं क्रेडिट स्वतः घेऊ नये, अशा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो अंधभक्त ही टीका करताना आपल्याला दिसत आहेत. मला त्याच्यावर उत्तर द्यायचं. पहिलं तर मला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. आता दादरला एक मुलगी जी आहे ना, ती काय बोलली होती ना, ते ऐका. आम्हाला पण इथे पोलिसांनी उचलले. मुंबईमध्ये पण ठाकरे होते म्हणून आम्हाला एवढं काही झालं नाही. लवणेने भोजन ठाकरेमुळे आम्ही वाचलोय, नाही तर आम्हाला पण त्या दिल्लीतल्या लोकांसारखं पोलीस स्टेशनमध्ये डांबलं असतं किंवा मग लाट्या मारी झाल्या असता, सगळ्या इतर गोष्टी झाल्या असता. पण ठाकरे हे रस्त्यावर उतरले. स्वतः आदित्य साहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे हे रस्त्यावर होते. जिथे जिथे विद्यार्थ्यांना अटक होत होती तिथे तिथे ते उभे राहून सोडवत होते. ठाकरे काय उगाच क्रेडिट घेत आहेत. मला असं वाटतं आपण ना ह्या गोष्टी ज्यांना माहीत आहेत ते लोक टीका नाही करते, पण हे अंधभक्तांना काहीतरी विषय पाहिजे. स्वतः परवाच गोष्ट आहे ती की संदीप देशपांडेंनी काय तो टी शर्ट घातला होता. त्या टी शर्टवर हिटलर का बेटा झुटलर असं काय लिहिलं होतं. आणि जे आहे ते लोकशाहीमध्ये आपण आपलं संविधानात आपण जगतोय, आपण लोकशाहीत जगतोय आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे, हक्क आहे. पण हे सरकार कसं दबाव टाकते ना मित्रांनो, आपल्या सगळ्यांना दिसतंय, माहिती आहे. आता जास्त जर का आक्रोश झाला नसता ना हा जंतर मंतरमध्ये किंवा दादरच्या प्रोटेस्टमध्ये, तर ह्या मागण्या पूर्ण कधीच झाल्या नसत्या. ह्या भाजपच्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत प्रत्येक जण कंटाळले. ते फक्त शिक्षण मंत्रीच्या आंदोलनापुरतं मला वाटतं ते मर्यादित राहणार नाहीये. हा पहिला विकेट पडला असं ते अभिजित दिपके यांनी पण सांगितलं. मी तुम्हाला खरं सांगू का, या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा प्रत्येक वेळेला दिल्लीमध्ये ना आवाज उचलतो. हा इतिहास आहे. तो अभिजित दिपके, त्याचं वय 30-31 वर्षाचा तो मुलगा, त्याने आज भारत देशामध्ये या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. त्यात पण त्याला नावं ठेवतात की बाबा ह्याच्या मागे हा पाठिंबा, त्याला बाहेरच्या देशातून सपोर्ट आहे, नेपाळ काय साला बोलतात कळत नाही. मध्ये बोलतात ते विद्यार्थी नाही आहे, ते आतंकवादी आहेत, काय बोलतात हे लोक स्वतः त्यांना तरी कळत आहे. आणि स्वतःच येऊन बोलायचं फ्रेंड्स, नरेंद्र मोदी साहेब यांचं सांगतोय फ्रेंड्स बोलायचं. कुठल्या फ्रेंड्सला तुम्ही बोलता? मित्रोवरून फ्रेंड्सवर आले. कुठल्या फ्रेंड्सला बोलताय? ज्या फ्रेंड्सला तुम्ही मारताना तुम्हाला ते फ्रेंड्स नाही वाटले? इथे महाराष्ट्रामध्ये जर का राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले नसते, उतरले नसते ना या विद्यार्थ्यांच्या पाठी, कोण असतं रे या महाराष्ट्रामध्ये? कोण उतरलं? म्हणजे जो पाठिंबा देतो या विद्यार्थ्यांना तो क्रेडिट घेतोय, असं आहे का ते? इथं कुठल्या निवडणुका नाही, कुठल्या गोष्टी नाहीत. राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे यांनी विद्यार्थी स्वतः राजसाहेब ठाकरेंच्या बंगल्याच्या खाली जाऊन आंदोलन करत होती. कारण त्यांना माहीत होतं की आम्हाला न्याय देतील ते राज ठाकरेच, आणि आम्हाला इथे राज ठाकरेंच्या घराच्या बाहेर जर आम्ही आंदोलनं केली, आम्ही मोर्चे काढले, तर आम्हाला पोलिसांची हिंमत नसेल की उचलून घेऊन जायची. हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये होता, म्हणून ते राज ठाकरेंच्या घराच्या खाली आंदोलन करत होती ना. आणि शेवटी राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब राज ठाकरे, अरे स्वतः त्यांच्या घराच्या खाली आंदोलन कोण करत असेल ते शांत बसतील, ते स्वतः ते उतरतील, येतील, आणि ते क्रेडिट नाही घेतले. त्यांनी तो विजय महोत्सव साजरा केला की बाबा रे आज कुठेतरी या हुकुमशाही सरकारविरुद्ध बोलण्यासाठी कुठेतरी विद्यार्थी उभे राहिले, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, म्हणून तो विजय मोर्चा होता, जे महोत्सव जल्लोष साजरा केला असं आपण बोलू शकतो. पण मित्रांनो, हे भाजपचं प्रत्येक वेळेला चाललंय. मी तुम्हाला खरं सांगतो, ते मोदीजींचे व्हिडिओ जो 2 टाकले ना इंस्टाग्रामवर, त्याचे पण हे सगळे बॉट व्ह्यूज आहेत, हे सगळे बॉट फॉलोअर्स आहेत. सगळे पैसे देऊन फॉलोअर्स आणि इतर सगळ्या गोष्टी विकत घेतात आणि सांगतात एवढे आम्हाला व्ह्यूज मिळाले, एवढे लाईक्स मिळाले. अरे पण त्या कमेंटमध्ये किती लोकांना शिव्या घातल्या, मला असं वाटतं ते पण तुम्ही काउंटिंग केलं पाहिजे. हे स्वतःच्या बाजूने जे काय चांगलं असेल ते लोकांसमोर पुढत मांडतात. तुमच्या बाजूने वाईट काय ते मला असं वाटतं पुढत मांडावं. आज मुंबईचे जे आहेत अमित साटम असतील किंवा मग ते चित्रा वाघ असतील, तर नवनाथ बन असतील, ह्यांनी ते परवा पोस्ट केली होती काल, ती मन की बात, काय ते नरेंद्र मोदी साहेबांचा कार्यक्रम. प्रत्येक पोस्ट मी तुम्हाला फोटोज दाखवतो. प्रत्येक पोस्ट मागे म्हणजे समजा 1000 लोकांनी लाईक केले तर 926 लोक हसतायत, 1200 लोकांनी लाईक केले तर 1100 लोक हसतायत. म्हणजे 90% जास्त लोक हसतायत. इथेच तुम्ही समजा की तुम्हाला लोक किती सिरियसली घेत आहेत. लोक तुम्हाला हसतायत. आता मी तुम्हाला खरं सांगू का एक गोष्ट, मला असं वाटतं ही आतली गोष्ट आहे. भाजपचे लोक पण कंटाळलेत आता या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना. काय झालं आहे माहिती आहे का, आता वरून कॉल आहे, काहीतरी आदेश आहेत आणि पोस्ट, नाहीतर लोक त्यांना माहिती आहे ना बाबा, मला स्वतःला माहिती आहे ना की बाबा जर का मला 1000मधून 900 लोक हसणार असतील तर मी स्वतःला वाईट समजेल किंवा माझ्या पक्षाला काहीतरी चुकीचं झालं असं समजेल. पण ह्यांना तसं काहीच वाटत नाही. त्यांना का वाटत नाही आहे? कारण त्यांना माहिती आहे बाबा आमचा पक्ष चुकला आहे. पण कसं आहे, आम्हाला प्रोटोकॉलनुसार बोलावं लागतं. नरेंद्र मोदीची काही पोस्ट असेल तर ती पॉझिटिव्हली घ्यावी लागते. त्यांना माहिती आहे निगेटिव्ह आहे, पण पॉझिटिव्हली टाकावं लागतं, कारण ते त्यांचं काम आहे. त्यांची चूक पण नाही आपण बोलता येणार. भाजपच्या सगळ्यात दोषी मी कधीच बोललेलो नाही आजपर्यंत. खालचे पदाधिकारी हे चांगले उत्तम काम करतात. आज आमच्या इथे पण असेल, आमच्या इथे केऊर जे आहेत आमचे ते भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आहेत, चांगलं उत्तम काम असं त्यांचं. प्रत्येक वेळेला जे चांगलं काम करतात भाजपचे त्यांना मी चांगलं बोलतो. पण जे नेते आहेत त्यांनी जो महाराष्ट्र जो देश हा देशोधडीला लावलेला आहे, मला असं वाटतं त्याच्यावर पण बोललं पाहिजे. आज भाजपमधील बरेच माझे पण मित्र आहेत, बरेच लोक आहेत, ते स्वतः त्यांना पण माहीत असतं की कुठे चुकीचं आहे कुठे बरोबर, आणि ते बोलतात.
मला असं वाटते अशी भूमिका असली पाहिजे. मित्रांनो, कशी आहे ना, आता सुरुवात झाली आहे. भाजपच्या सत्तेतून हटण्याची एक पहिलं पाऊल पडलेलं आहे आत्ता या 2 दिवसापूर्वी. आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं आता लोकशाही आता सुरू झालेली आहे. हुकुमशाही आता बंद केलेली आहे विद्यार्थ्यांनी. ह्या झेंझी लोकांना, विद्यार्थ्यांना काही लोक शिव्या पण घालतात. ते लोक हे काय समाजात काय बोलतात, ते संस्कृती जपत नाही किंवा इतर गोष्टी. बघा, संस्कृती जपणं आजपर्यंत प्रत्येकाने केलं, पण ह्या संस्कृती जपण्याच्या आड तुम्ही काय राजकारण करताय ना, हिंदू म्हणून तुम्ही काय लोकांना भ्रमात पाडताय. इतर सगळ्या गोष्टी आता ओळखल्यात झेंझीने पण. आणि याच्यामुळे आता झेंझीच हा भारत देश चालवणार, याच्यापुढे महाराष्ट्र पण चालवणार. ही सगळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कल्पना झालेली आहे आता. आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं प्रत्येकाने विचार करावा. स्वतः थोडं शिकलेले असतात ना तुम्ही फक्त शिक्षित नका राहू, सुज्ञ पण राहा. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजूने विचार करा. आणि जर का तुम्हाला काय चुकीचं वाटत असेल, मला असं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण एवढे लाखो करोडो लोक रस्त्यावर विद्यार्थी येत असतील तर मला असं वाटतं कोणाची चूक आहे तुम्ही समजा. एवढे जर का पोस्ट स्वतः त्यांच्या अकाउंटवरून टाकतात हे भाजपचे नेते पदाधिकारी, आणि त्यांना जर का लोक 90% लोक हसत असतील तर चूक कोण आहे मला असं वाटतं तुम्हीच सांगा. हे मला कमेंटमध्ये. आणि बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.